नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 50 बातम्यांचा आढावा. बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचेंनी जरांगेंची घेतली भेट. गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन कुचेंनी भेट घेतली. धाराशिवच्या परंडामध्ये प्रकाश आंबेडकरांची उद्या आरक्षण बचाव यात्रा. प्रकाश आंबेडकरांच्या रॅली आणि सभेचं आयोजन. आरक्षण बचाव यात्रेची जय्यत तयारी सुरू. बीडच्या राष्ट्रवादी भवनाबाहेर शरद पवार गटाच्या जयंत पाटलांचे बॅनर झळकले. बॅनरवर जयंत पाटलांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख. रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंतांकडून अधिकाऱ्यांना जाब विचारला. लांजामधील ग्रामीण रुग्णालयावरून सामंतांचा संताप. नाशिकच्या निलगिरी बाग परिसरातील सभागृहाचं मंत्री राधाकृष्ण विखेंकडून लोकार्पण. नागरिकांकडून अनेक वर्षांपासून होत होती मागणी. अकोल्यात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर अज्ञातानं फाडले. ठाकरे गट आक्रमक. ठाकरे गटाचं रास्ता रोको आंदोलन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा. नागपुरातील वकील परीक्षित मोहितेंची तक्रार. सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोलापुरात ठाकरे गटाची उपमुख्यमंत्री फडणवीसांविरोधात निदर्शनं. फडणवीसांनी ठाकरेंवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप. कार्यकर्त्यांकडून फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी. अजय बारसकरांना येणाऱ्या धमक्यांबाबत अहमदनगर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात दखलपात्र गुन्ह्याची नोंद. छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकाचा संदर्भ देताना शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानं साताऱ्यातील प्राध्यापिकेवर कारवाई. पोलीस अधिकाऱ्याच्या कृतीवर उच्च न्यायालयाचा संताप. गोविंद पानसरेंच्या पुस्तकाचा उल्लेख केल्यानं वाद. कोल्हापूरमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धैर्यशील माने यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी. पूरग्रस्त छावणी परिसरात जात केली. नागरिकांची विचारपूस. कोल्हापूर मलकापूर जवळच्या कडवी नदीला पूर. गोळसवडे, मुसलमानवाडी आणि जावली गावचा संपर्क तुटला. चांदोली गावातील साकव पाण्याखाली. 100 घरांचा संपर्क तुटला. कोल्हापुरातील पूरस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा. प्रशासनानं ऑनफिल्ड सज्ज राहावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. कोल्हापूरच्या कुरुंदवाड नृसिंहवाडीमध्ये पुराचं पाणी. शिरोळमधील 60 गावात 2 शहरांना महापुराचा फटका. पूरग्रस्तांचं स्थलांतर सुरू. कोल्हापूरच्या CPR रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर पडलेल्या रुग्णाला बोटीतून त्याच्या गावात सोडण्याची वेळ. अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल. कोल्हापूरला पुराचा वेढा. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबेवाडी गावाजवळ पुराचं पाणी. NDRF पथकाकडून पूरस्थितीची पाहणी. सांगलीत कृष्णेची पूरपरिस्थिती नियंत्रणात. पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज. जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांची माहिती. सांगलीतील पूरस्थितीची ड्रोन दृश्य. सांगलीच्या पूरस्थितीची लष्कर जवानांकडून पाहणी. लष्कराच्या तुकडीकडून सांगलीत मदत कार्य सुरू. सांगलीत वाळवा तालुक्यातील कणेगाव भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा. खबरदारी म्हणून नागरिकांचं स्थलांतर. सांगली महापालिका आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून पूरस्थितीचा आढावा. सांगलीतील काही भागात गंभीर स्थिती. पुण्यात महिन्याभराचा पाऊस अवघ्या 5 दिवसात पडला. जुलै महिन्याची पावसाची सरासरी 5 दिवसात भरून निघाली. पुणे शहरात पुण्यातील जवळपास 375 घरांना पुराचा फटका. तहसीलदारांनी पंचनाम्याचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले. जिल्हाधिकारी 2 दिवसात अहवाल सरकारला पाठवणार. पुण्यातील लवासा सिटीमध्ये सलग 3ऱ्या दिवशी प्रशासनाकडून शोधकार्य सुरू. दरड कोसळून 3 बंगले दरडीखाली गाडले गेल्याची घडली होती घटना. पुण्याच्या मावळमध्ये मुसळधार पावसामुळे इंद्रायणी आणि पवना नदीला पूर. 29 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यटन बंदीचे आदेश. पर्यटकांकडून आदेशाला खेराची टोपली. पुण्याच्या कात्रजमधून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह सापडला. अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू असताना डेंगे पुलाजवळील पात्रात आढळला मृतदेह. वीर धरणातून सोडलेलं पाणी पंढरपुरात दाखल. भीमा नदीवरील ऐतिहासिक जुना दगडी पूल पाण्याखाली. पुंडलिक मंदिरासह छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा.
हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण, मात्र जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. भंडाऱ्याच्या गोसीखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गात घट, धरणातून 46,795 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नाशिकमधील 6 धरणं अद्याप तहानलेलीच. गंगापूर धरणसमूह 40%वर, तर 5 धरणात 0% पाणी साठा. गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. पावसामुळे शेती कामांचा वेग मंदावण्याची शक्यता. पुजारी टोला धरणाचे 4 दरवाजे खुले करण्यात आले. बीडच्या परळी तालुक्यात 61% पाऊस. 7 ते 8 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या वाण प्रकल्पात 80% पाणी साठा. तालुक्यातील इतर तलावांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा. अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटन बंदीचे आदेश. 25 जुलै ते 29 जुलै दरम्यान पर्यटन बंद असल्यानं कासारसाई धरण परिसरात शुकशुकाट. नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर तरुणांची हुल्लडबाजी. बॅरिकेटिंग ओलांडून तरुणांची हुल्लडबाजी. पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. भंडाऱ्यातील पूरग्रस्त गावात धान्य किटचं वाटप. कृषी पदवी धारकांच्या पूर्व विदर्भ पूरग्रस्त मदत निधीचा पुढाकार. इंदापूरच्या सीमेवरील बंधाऱ्यावरून ठाकरे गट आक्रमक. वीर धरणातून सोडलेला बंधारा वाहून गेला. निकृष्ट कामाची चौकशी करण्याची जिल्हाप्रमुख गणेश इंगळेंची मागणी. नाशिकमध्ये सिटी लिंक बस कर्मचारी संपावर. वेतनवाढीच्या मुद्द्यावरून बस कर्मचारी आक्रमक. अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ. नांदेडमध्ये गेल्या 8 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिक्षक संघटनांचं धरणे आंदोलन. महिला शिक्षक आंदोलकांनी महाजनांच्या पाया पडत मागण्या पूर्ण करण्याची केली विनंती. बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन. शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी. वर्ध्यात महिला काँग्रेसच्या वतीनं आंदोलन. विविध मागण्यांसह महागाई विरोधात घोषणाबाजी. नांदेडमध्ये शिक्षक समन्वय संघाचं भीक मागो आंदोलन. वेतनाच्या मुद्द्यावरून शिक्षक वर्ग आक्रमक. धाराशिव जिल्ह्यातील 155 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या. पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश. प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आल्याची पोलीस विभागाची माहिती. अमरावती जिल्ह्यात लाडका भाऊ योजनेसाठी 5,500 प्रशिक्षणार्थींच्या जागा. विविध शासकीय कार्यालयांमध्ये दिलं जाणार प्रशिक्षण. अहमदनगरच्या कोल्हार बुद्रुकमधील रयतच्या शाळेसमोर घाणीचं साम्राज्य. दुर्गंधीमुळे विद्यार्थी आणि आजूबाजूच्या रहिवाशांना करावा लागतो दुर्गंधीचा सामना. परळीत वैजवाडी ते धारावती तांडा मार्गाची दुरवस्था. स्थानिकांसह वाहनधारकांना नाहक त्रास. ग्रामस्थांकडून तात्काळ रस्ते दुरुस्त करण्याची मागणी.